चला लाईट आली आहे, आपण कंटिन्यू करूया. बघा पुढचं बघितलं आपण सुडो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. नाव या सुडो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम मध्ये very important characteristic, pseudo means false. Okay, so here what happen, there are two types of cell which are situated at the basal end, and those cells are columnar epithelium. But some of the columnar epithelium cells are very tall, some are very short, and also nucleus at different levels. Now columnar epithelium मध्ये तुम्हाला न्यूक्लियस एकदम अपेक्स ला असतात, म्हणजे थोडक्यात नॅरो एंड ला असतात. तर इथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असल्यामुळे, एक टॉल आणि एक शॉर्ट असल्यामुळे त्याला आपण सुडो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम असं म्हटलं. सो दिस इज अबाउट सुडो स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. नाउ नेक्स्ट पार्ट वी डिस्कस, दॅट इज नेक्स्ट टिश्यू, epithelial tissue discuss, that is, see, basically ना there are different types of stratified epithelium. Stratified epithelium ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आहेत. कोणकोणते आहेत बघा. कॉल्युमिनर स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम पण आहेत, सिलेटेड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम पण आहेत, क्युबॉइडल स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम पण आहेत. स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम मध्ये पण आपण नॉन कॅरेटनाइज स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आणि कॅरेटनाइज स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम बघितलेले. बघू आपण वेगवेगळे टाइप्स. बघा, फर्स्ट आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. नाउ स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम आर ऑफ टू टाइप्स. वन इज कॉल्ड स्ट्रॅटिफाईड कॅरेटनाइज स्क्वॅमस एपिथेलियम, means squamous epithelium made up of keratinized structure. Then second, stratified non-keratinized squamous epithelium. So stratified contain non-keratinized substance. Second one is stratified cuboidal epithelium. Stratified cuboidal epithelium. And third one is stratified columnar epithelium. So there are three types of stratified epithelium: stratified squamous epithelium, stratified cuboidal epithelium, stratified columnar epithelium. मगाशी आपण जे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम बघितले, हे त्याच्यामध्ये थोडंसं झालेलं मॉडिफिकेशन होतं. ओके, बघू आपण पहिला स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. नावामध्येच आहे सेल्स स्क्वॅमस असतात. सो लोकेशन कुठे आहे? लोकेशन कव्हर्स मॉइस्ट सरफेस सच एज दोज ऑफ बक्कल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोफॅगस. ऑब्विसली मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम सेल्स हे अशा ठिकाणी असणार जिकडे कॉन्स्टंट वेअर अँड टेअर्स असतात. मग आता प्रत्येकाच्या लोकेशन वाईज आणि फंक्शन वाईज, प्रत्येकाच्या फंक्शन वाईज त्याचं लोकेशन वेगवेगळं आहे. सो स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम कव्हर्स मॉइस्ट सरफेस. मॉइस्ट सरफेसला कव्हर्स आहेत सच एज बकल कॅव्हिटी मीन्स माउथ कॅव्हिटी, फॅरिंग्स अँड इसोफॅगस. नाउ स्ट्रक्चर विल डिस्कस. मी सगळ्यांचा डायग्राम एकत्र दाखवतो. इट हॅज सेव्हरल सुपरफिशियल लेअर लिव्हिंग स्क्वॅमस सेल्स अँड डीपर लेअर ऑफ इंटरलिंक्ड पॉलिगोनल सेल्स. सो देअर आर ऑल सेल्स आर स्क्वॅमस, बट जे खाली जे सेल्स असतात, डीपर सेल्स असतात, ते इंटरलिंक पॉलिगोनल सेल्स असतात. ओके, नाउ फंक्शन त्याचा आहे प्रोटेक्ट द अंडरलाइंग टिश्यू अगेन्स्ट मेकॅनिकल डॅमेज बाय फ्रिक्शन विथ फूड जस्ट स्वॉलोड. ज्यावेळेला आपण अन्न खातो ना, त्यावेळेला फ्रिक्शन अवॉइड करायचं काम करतात. सो देज आर स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. बघा, स्ट्रॅटिफाईड हा कॉमन आहे, डिपेंडिंग अपॉन द शेप ऑफ द स्ट्रॅटिफाईड त्याला नाव दिलंय. सो स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम म्हणजे सेल्स सगळे पॉलिगोनल असणार आणि डिफरंट लेयर्स मध्ये असणार. स्क्वॅमस एपिथेलियम मध्ये, सिंपल एपिथेलियम मध्ये आपण असं बघितलं सेल्स आर अरेंज इन सिंगल रो ओनली. बट हियर व्हॉट हॅपन, स्क्वॅमस स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम, in stratified squamous epithelium cells are arranged in different layers called as strata. All these cells are made up of squamous cells. Superficial जे cells आहेत, layers living squamous cells आहेत, आणि deeper म्हणजे खालच्या साईडला cells आहेत ते interlinked polygonal cells आहेत. ओके, सो दिस इज अबाउट स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. पहिला येतो तो म्हणजे स्ट्रॅटिफाईड कॅरेटनाइज स्क्वॅमस एपिथेलियम. कॅरेटाइनने बनलेले असतात, विच इज अ डेड सबस्टन्स. सो लोकेशन कुठे बघा, कव्हर्स एक्सटर्नल ड्राय सरफेस ऑफ स्किन. सो नॉर्मली स्किनचा एपिथेलियम आहे. नाउ स्ट्रक्चर, इट हॅज सुपरफिशियल लेअर हॉर्नी स्केल लाईक रिमेन डेड. वरचे जे लेयर्स आहेत हे कसे आहेत, स्ट्रॅटिफाईड कॅरेटनाइज स्क्वॅमस एपिथेलियम. सेल सगळे स्क्वॅमस आहेत, पण ते कॅरेटिनचे बनले आहेत. सुपरफिशियल लेअर आहेत, हॉर्नी आहेत किंवा स्केल्स आहेत, आणि ते रिमेन डेड्स आहेत. स्क्वॅमस सेल्स आर सेल्स अँड डीपर लेअर ऑफ लिव्हिंग पॉलिगॉनल सेल्स. खाली मात्र लिव्हिंग पॉलिगॉनल सेल्स आहेत,
आणि वर मात्र सगळे डेड सेल्स आहेत जे स्क्वॅमस आहेत, स्केली आहेत आणि हॉर्नी आहेत. फंक्शन काय? इम्प्रूव्ह टू वॉटर अँड हायली रेजिस्टन्स, प्रोटेक्ट टू मेकॅनिकल ॲब्रेशन, म्हणजे जिकडे खरचट्ट, बरोबर ना, जिकडे खरचट्ट तिकडे सेल्स रिपेअर करायचे, बरोबर, त्यातनं वॉटरप्रूफ म्हणजे पाणी आत न जाऊ द्यायचं काम हे कॅरेटनाइज स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स करतात. नाव पुढचा बघूया आपण, स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटनाइज एपिथेलियम प्रोटेक्ट द अंडरलाईन टिश्यू, अंडरलाईन टिश्यूला प्रोटेक्ट करतात. नाव स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटनाइज स्क्वॅमस एपिथेलियम, हे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियल सेल्स आहेत पण दे आर नॉट मेड अप ऑफ कॅरेटीन. सो लोकेशन, कॅरेटीन हे एक मटेरियल आहे लाईन ऑफ फॅरिंग्स अँड इसोफॅगस, म्हणजे फॅरिंग्स इसोफॅगस मध्ये असतात. बघा आपण पहिले बघितले ते कॉमन बघितले, नंतर आपण स्पेसिफिक बघतोय. त्यातला स्ट्रॅटिफाईड कॅरेटिनाइज स्क्वॅमस एपिथेलियम हे स्किन मध्ये आणि स्ट्रॅटिफाईड नॉन कॅरेटिनाइज स्क्वॅमस एपिथेलियम हे फॅरिंग्स आणि इसोफॅगस मध्ये. नाव स्ट्रक्चर, लेयर ऑफ लिव्हिंग स्क्वॅमस सेल्स फॉर्म बाय लोअर क्युबॉइडल सेल्स. ओके, खाली त्याच्या सगळे क्युबॉइडल सेल्स असतात. नाव फंक्शन, प्रोटेक्शन फॉर टिश्यू फॉर्म मेकॅनिकल डॅमेज प्रिव्हेंट, म्हणजे प्रोटेक्ट करतात मेकॅनिकल डॅमेज पासून. सेकंड आहे ते स्ट्रॅटेड क्युबॉइडल एपिथेलियम. क्युबॉइडल एपिथेलियम मध्ये काय? लोकेशन, लाईन्स इनर सरफेस ऑफ द लार्जर सलायव्हरी अँड पॅन्क्रियाटिक डक्ट, सलायव्हरी आणि पॅन्क्रियाटिक डक्टच्या आत असतात. स्ट्रक्चर, सुपरफिशियल सेल्स आर क्युबॉइडल, वरचे सगळे सेल्स क्युबॉइडल असतात. फंक्शन, प्रोटेक्शन अगेन्स्ट मेकॅनिकल अँड केमिकल डॅमेज, हे सगळे फक्त साईज सेलची कमी जास्त आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट मेकॅनिकल और केमिकल डॅमेज. देन स्ट्रॅटिफाईड कॉल्युमिनार एपिथेलियम, लोकेशन, लाइनिंग ऑफ द डक्ट ऑफ मॅमरी ग्लँडच्या इनर लाइनिंगला असतात, डक्टला. स्ट्रक्चर, लेयर ऑफ कॉल्युमिनार सेल्स ओव्हर मेनी लेयर ऑफ क्युबॉइडल सेल्स, खाली कॉल्युमिनार वर क्युबॉइडल. ओके, लेयर ऑफ कॉल्युमिनार सेल्स ओव्हर मेनी लेयर ऑफ क्युबॉइडल सेल्स, खाली कॉल्युमिनार वर क्युबॉइडल. फंक्शन, प्रोटेक्शन अगेन्स्ट मेकॅनिकल और केमिकल डॅमेज. बघा हे सगळे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल सेल्स आहेत ना, या सगळ्या स्ट्रॅटिफाईड एपिथेलियल सेल्सचं बेसिक रिझन, कारण काय आहे माहितीये का, जिकडे कॉन्स्टंट वेअर अँड टेअर असणार, म्हणजे जिकडे सेल्स डॅमेज होतं, बघा आपण खाताना आपल्या ज्या बकल कॅव्हिटी मध्ये फ्रिक्शन होतं, सो ऑब्व्हियसली सेल निघणार, तिकडचे सेल्स निघून जाणार. आपली स्किन जी आहे ती सुपरफिशियल असल्यामुळे स्किनवरचे सेल्स निघणार, पण निघालेले सेल्स यायला पाहिजेत ना. मग ते येण्यासाठी हे स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम काय करतात, खालचे सेल वरच्या सेल्सना तयार करतात. मग त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही आता स्किनवरती आहेत ते कॅरेटनाइजचे बनलेले आहेत, स्किनवर नाही आहेत पण फॅरिंग्स आणि इसोफॅगस मध्ये ते नॉन कॅरेटनाइजचे. सो दे आर कॉन्स्टंटली प्रोड्युसिंग न्यू सेल, नवीन सेल्स तयार करण्याचं काम करतात. सो इथपर्यंत आपण सगळा जो पार्ट बघितला तो सगळा एपिथेलियल टिश्यूचा होता. बघा आता तुम्हाला सिंपल आणि कंपाऊंड मध्ये डिफरन्स बघेल. बघा हे सिंपल सगळे स्क्वॅमस आहे, क्युबॉइडल आहे, सिंपल कॉल्युमिनार आणि सुडो स्ट्रॅटिफाईड आहे. बघा इथं जो काढलाय तुम्ही स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम काढलाय, हा स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम आहे, हा स्ट्रॅटिफाईड कॉल्युमिनार एपिथेलियम आहे, हा स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल एपिथेलियम आहे. ओके, त्याच्यामध्ये बेसल लॅमिला आहे, हा एकत्र काढलाय बघा, हा ट्रान्झिशनल एपिथेलियम आहे स्ट्रॅटिफाईड. बघा इथे छोटे मोठे सेल्स प्रत्येक ठिकाणी आहेत बघा. आणि हा जो काढलाय हा सुडो स्ट्रॅटिफाईड काढलाय. सिंपल कॉल्युमिनार आहे, हा सुडो स्ट्रॅटिफाईड आहे ज्याच्यामध्ये मोठे सेल्स आहेत आणि मध्ये मध्ये छोटे छोटे सेल्स आहेत. ओके, मध्ये मध्ये छोटे छोटे सेल्स आहेत आणि त्याला सिलिया आहे. मोठे सेल्स आहेत त्याला सिलिया असतात, छोट्या सेल्सला सिलिया नसतात. हा आपण साइडने व्ह्यू बघतोय त्यामुळे तुम्हाला लेअर दिसतात सेल्सचे. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन सिंपल अँड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. क्लिअर. सो आपण एपिथेलियल टिश्यू जो आहे हा इकडे संपवला किंवा एपिथेलियल टिश्यू आपला झाला. यात कोणाला काय डाऊट असेल तर मला विचारा, काही कन्फ्युजन नको. हा, काही कन्फ्युजन असेल तर विचारा मला. पुस्तकामध्ये एवढे सगळे दिले नाहीयेत. इफ यू हॅव एनी डाऊट असेल तर विचारा, नाही तर पण पुढच्या टिश्यूकडे जाऊया. हे का, काही नाही, हा साइड व्ह्यू घेतलाय म्हणजे आपण, म्हणजे हा ना, हा तो म्हणजे काय माहितीये का, थोडक्यात सेक्शन घेतलाय ग, सेक्शन घेऊन दाखवलेले सेल्स आहेत सिंपल क्युबॉइडल एपिथेलियल सेल्स.
हे सेल्स आहेत, सेक्शन घेतलेला सेल्स आहे, हे बेसल लॅमिल आहे. ओके ओके सांगतो. कुठला सांगितलं सुडो स्ट्रॅटिफाईड सांगितलं तुम्हाला? हा हा एक मिनिट. हा बघ, हा जो ट्रान्झिशनल एपिथेलियम आहे ना, हा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियमच आहे. फक्त फरक असा आहे की या सेल्सला ना स्ट्रेचिंगची कॅपॅसिटी असते, स्ट्रेच व्हायची कॅपॅसिटी असते. स्ट्रेच म्हणजे ताणले जातात हे सेल्स. ओके, म्हणून त्याला ट्रान्झिशनल एपिथेलियम असं म्हणतात. बाकीच्या सगळ्या सेल्सना ही कॅपॅसिटी नाहीये, फक्त ह्या सेल्सना स्ट्रेचिंगची कॅपॅसिटी आहे. एक मिनिट थांब. So structure of transitional epithelium is same like a stratified epithelium. Stratified epithelium सारखेच आहेत, काहीच फरक नाहीये. डिफरन्स स्ट्रक्चर मध्ये काहीच नाही, फक्त त्या सेल्सना कॅपॅसिटी आहे. द सेल्स कॅन अंडरगो ए चेंज इन देअर शेप. सेल्स त्यांचा शेप चेंज करतात आणि स्ट्रक्चर चेंज करतात डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ स्ट्रेच. स्ट्रेचिंग थोडक्यात त्यांच्यामध्ये स्ट्रेचिंग कॅपॅसिटी आहे, स्ट्रेच होऊ शकतात ते सेल्स, आपला आकार बदलू शकतात स्ट्रेच झाल्यामुळे. हीच त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. बाकी कुठल्याच स्ट्रॅटेड एपिथेलियम मध्ये, स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम मध्ये ही कॅपॅसिटी नाहीये, फक्त याच एका एपिथेलियम मध्ये कॅपॅसिटी आहे. हा प्रकार स्ट्रॅटेड एपिथेलियमचाच आहे. हा प्रकार स्ट्रॅटेड एपिथेलियमचाच आहे. ओके, फक्त ह्याच्यामध्ये फरक असा आहे, बघा ना, खाली सगळे बेसल सेल्स आहेत ते इलॉंगेटेड सेल्स आहेत, वर सगळे सेल्स आहेत ते कसे स्क्वॅमस आहेत. स्ट्रक्चर इज सेम, सगळा स्ट्रक्चर सेम आहे, फक्त हे सेल्स स्ट्रेच होतात, म्हणून ट्रान्झिशनल एपिथेलियम असं म्हणतात. आणि म्हणून ते फक्त युरिनरी ब्लॅडर मध्येच आढळतात, युरिनरी ब्लॅडर मध्येच फक्त मिळतात. ओके, सो दिस इज द हा एपिथेलियम, ट्रान्झिशनल एपिथेलियम. बाकी काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. क्लिअर? एकता क्लिअर? एकता बाळा कळलं का? पुढे जाऊया. ओके ठीक आहे. हा बघा, हे सगळं आपण स्ट्रक्चर बघितलंय वेगवेगळ्या, सिंपलचं आणि स्ट्रॅटिफाईडचं म्हणजे कंपाऊंडचं. आता ना आपण पुढे बघूया. बघा, हे सेल ना एकमेकाला लॅटरल साइडने पण कनेक्ट असतात आणि बेसमेंट मेम्ब्रेनने पण कनेक्ट असतात. ओके, लॅटरल साइडने एकमेकाला कनेक्ट असतात आणि बेसल म्हणजे बेसल साइडने पण, बेसल मेम्ब्रेनने पण कनेक्ट असतात. आणि या सगळ्याला काय म्हणतात का, सेल जंक्शन असं म्हणतात. सो एपिथेलियल सेल्स आर कनेक्टेड टू ईच अदर laterally as well as to the basement membrane by junctional complexes called cell junction. एपिथेलियल सेल्स लॅटरल साइडने पण आणि बेसमेंट मेम्ब्रेनने पण जंक्शनल कॉम्प्लेक्सने एकमेकाला कनेक्ट असतात. ओके, आणि त्याला म्हणतात सेल जंक्शन. त्या तीन प्रकारचे सेल जंक्शन आहे. ऑल सेल्स इन एपिथेलियल आर हेल्ड टुगेदर विथ लिटिल इंट्रासेल्युलर मटेरियल. आपण बघितलेलं की एपिथेलियल टिश्यूचं कॅरेक्टरिस्टिक्स होतं, असं होतं की सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज असल्यामुळे इंटरसेल्युलर सबस्टन्स किंवा ग्राउंड सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स एकदम कमी असतं. In nearly all animal tissue, specialized junction provide both structure and functional link between its individual cells. Okay, now the different types of cell junctions are found in the epithelial and other tissue. वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे बेसिकली तीन प्रकारची सेल जंक्शन्स आहेत. कोणकोणत्या प्रकारचे जंक्शन बघा. द फर्स्ट इज टाइट जंक्शन, त्याला टीजीएस म्हणतात. सेकंड जंक्शन इज कॉल्ड एज गॅप जंक्शन, दॅट इज जीजेएस म्हणतात, गॅप जंक्शन. अँड थर्ड वन इज adherence junction, that is AGS. Now tight junction म्हणजे काय बघा, it helps to stop substance from leaking across the tissue. हे टाइट जंक्शन काय करतात, तर सेल्स मध्ये असलेलं सायटोप्लाझम, दोन सेल्सच्या मध्ये असलेला मॅट्रिक्स
कुठल्याही प्रकारचं फ्लुइड लिकेज न होऊ देण्याचं काम हे टाईट जंक्शन करतात. सो इट हेल्प्स टू स्टॉप सबस्टन्स फ्रॉम लिकिंग अक्रॉस द टिश्यू. दिस जंक्शन मेंटेन सेल पोलॅरिटी, प्रिव्हेंट लॅटरल डिफ्युजन पण प्रिव्हेंट करतात ऑफ प्रोटीन अँड आयन्स. सो डिफ्युजन प्रोटेक्ट करायचं काम करतात. दॅट इज कॉल्ड टाईट जंक्शन. सेकंड वन इज अडेरन्स जंक्शन. पकडून ठेवण्यासाठी असतात ते. अडेर करणं म्हणजे पकडणं. जंक्शन परफॉर्म सिमेंटिंग टू कीप नेबरिंग सेल टुगेदर. सेल्सना सगळ्या सेल्सना पकडून धरायचं काम हे जंक्शन करतात. दॅट इज कॉल्ड अडेरन्स जंक्शन. So adhering junction perform cementing to keep neighboring cells together. That is called as adherent junction. Gap junction. आता गॅप जंक्शन मध्ये काय? गॅप जंक्शन फॅसिलेट्स. बघा जरी सेल एकमेकाला जवळ जरी असले ना, जरी ते एकमेकाला टाईट पकडून जरी असले तरी त्यांच्यामध्ये इंटर कम्युनिकेशन असणारच. म्हणजे एका सेल मधलं सायटोप्लाझम दुसऱ्या सेल मधल्या सायटोप्लाझमशी कम्युनिकेट करणारच किंवा करणारच. ते ज्यातनं करतात ना त्याला एक ब्रिज असतो. त्याला म्हणतात प्लास्मोडेस्माटा. इट्स अ सायटोप्लाझमिक ब्रिज. एक सायटोप्लाझमिक ब्रिज असतो त्याला प्लास्मोडेस्माटा म्हणतात. आपण सेल ऑर्गनायझेशन मध्ये शिकणार आहोत किंवा सेल मध्ये तो टॉपिक शिकूया. सो ऑब्विसली एका सेलमध्ये असलेल्या मॅट्रिक्स, एका सेलमध्ये असलेल्या सायटोप्लाझमचं दुसऱ्या सेलमध्ये असलेल्या सायटोप्लाझम मध्ये कम्युनिकेशन असणार आणि हे कम्युनिकेशन या गॅप जंक्शनने केलं जातं. सो गॅप जंक्शन फॅसिलिटेट्स द सेल टू कम्युनिकेट with each other by connecting the cytoplasm of adjoining cells for rapid transfer of ions, small molecules and something big molecules. So obviously exchange of material जे काय आहे बरोबर ना, exchange of material from cell to cell एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये जे exchange of material आहे this is takes place due to because of gap junction. So ह्या एपिथेलियल टिश्यू मध्ये तीन प्रकारचे जंक्शन्स आहेत. पहिलं जंक्शन आहे टाईट जंक्शन. हे टाईट जंक्शन काय करतं? इट प्रिव्हेंट लिकेज ऑफ टिश्यू म्हणजे फ्लुइड लिकेज न होऊ देण्याचं काम करतं. ओके, पोलॅरिटी मेंटेन करतं. लॅटरल डिफ्युजन जे आहे, लॅटरल साईडचं डिफ्युजन आहे बरोबर ना, ते दिस जंक्शन मेंटेन सेल पोलॅरिटी, प्रिव्हेंट लॅटरल डिफ्युजन ऑफ प्रोटीन अँड आयन्स. प्रोटीन अँड आयन्सचं डिफ्युजन प्रिव्हेंट करतं. ऍडरेन जंक्शन आहे ते टाईट पकडून ठेवायचं काम करतं, जोडण्याचं काम करतं. ओके, गॅप जंक्शन आहे ते ओके सांगतो एक मिनिट. तिसरं जे जंक्शन आहे गॅप जंक्शन ते काय करणार? तर सेल टू सेल जे काय सायटोप्लाझम आहे, एका सेल मध्ये असलेलं सायटोप्लाझम दुसऱ्या सेल मध्ये असलेलं सायटोप्लाझम यांच्यामध्ये जे काय एक्सचेंज होतं मटेरियल, हे मटेरियल एक्सचेंज करायचं काम म्हणजे एका सेल मधनं दुसऱ्या सेल मध्ये मटेरियल एक्सचेंज करायचं काम या गॅप जंक्शन मधनं केलं जातं. ओके एक मिनिट हा. ओके, सो हे तीन जंक्शन आहेत, टाईट जंक्शन, ऍडरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन. एक मिनिट हा, तुम्ही मला काय प्रश्न विचारलेला? ओके हा, सेल पोलॅरिटी म्हणजे सेलचं शेप, सेलचं स्ट्रक्चर. ओके, याला सेल पोलॅरिटी म्हणतात. सेलची पोलॅरिटी मेंटेन केली जाते. सेलचं स्ट्रक्चर, सेलचं शेप हे मेंटेन करण्याचं काम करतात. दॅट इज कॉल्ड पोलॅरिटी. So this is about tight junction, gap junction and adherent junction. Everything is clear? Clear झालं सगळ्यांना? तीन जंक्शन्स. तीन जंक्शन आहे, टाईट जंक्शन, गॅप जंक्शन आणि adherent जंक्शन. इथं ना मॅच द फॉलोइंग साठी विचारतात. एका ठिकाणी जंक्शनची नावं देतात, दुसऱ्या ठिकाणी मॅचिंग करायला सांगतात. ओके, सो पुढे जाऊया आपण, पुढचा टिश्यू चालू करूया. क्लिअर? हे कळलंय सगळ्यांना? सो एपिथेलियल टिश्यू इकडे संपला. सानिया कळलं तुला सेल पोलॅरिटी म्हणजे काय? ओके ठीक आहे, चला आता आपण
पुढचा सेल जाऊया. आपण पहिला टिश्यू बघितला, दॅट इज एपिथेलियल टिश्यू. नाव नेक्स्ट टिश्यू बघूया आपण मस्क्युलर टिश्यू. ते मसल झाले चुकून, इट इज मस्क्युलर टिश्यू. आता पहिलं लक्षात घ्या बघा, हे सगळे ना सेल्स आहेत. आता मस्क्युलर टिश्यू हा मॉडिफाईड झालेला, मॉडिफाईड नाही म्हणतात ना, इट्स अ इलॉंगेटेड फायबर लाईक स्ट्रक्चर, इट्स अ सेल, पण तो लांब झालाय म्हणून त्याला आपण मसल म्हणतो. सो द सेल्स ऑफ दिस टिश्यू आर इलॉंगेटेड, सिलेंड्रिकल and are called muscle fibers. त्याला आपण मसल फायबर्स म्हणतो. अरेंज इन पॅरल अरे. म्हणजे सेल्स आपण जे आतापर्यंत सेल बघितले ना, हे कसे बघितले, आयदर ते पॉलिमिनार किंवा कॉल्युमिनार किंवा क्युबॉइडल बघितले. मस्क्युलर टिश्यू म्हणजे सेलच, पण ते इलॉंगेटेड झालेले, सिलेंड्रिकल झालेले फायबर सारखे असतात, म्हणून त्याला मसल फायबर असं म्हणतात. नाउ दीज फायबर्स आर कंपोज ऑफ न्यूमरस फाईन फायब्रिल्स कॉल्ड ॲज मायोफायब्रिल्स. आता एक मसल फायबर आहे ना, हा असंख्य मायोफायब्रिल्सने बनलेला असतो. एक मसल फायबर हा असंख्य मायोफायब्रिलने बनलेला असतो. each muscle fiber is covered by membrane called as sarcolemma. ओके, पहिला ऐकून घ्या, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नाउ सायटोप्लाझम ऑफ मसल सेल इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम and myofibrils are present in sarcoplasm. Myofibrils are made up of contractile protein, actin and myosin. Hence muscular tissue is known as contractile tissue. म्हणून त्याला contractile tissue म्हणतात. One or many nuclei are present in muscle cells depending on the types. Now आता लक्ष द्या, मस्क्युलर टिश्यू आपण बघतोय. काय करूया माहिती का, कसं तुम्हाला सांगू मी आता, बघा, एक मसल बाहेर काढला तर एक मसल ना, बरोबर, किंवा आपण एक लक्षात घ्या, असं लक्षात ठेवू की एक रॉड आहे, अख्खा चक्का एक रॉड आहे, बरोबर ना. ह्या रॉडला जे बाहेरनं कव्हरिंग आहे, हा एक रॉड म्हणजे एक मसल आहे असं कन्सिडर करा. मला डायग्राम काढून दाखवणं शक्य नाहीये इकडे, त्यामुळे डोळ्यापुढे इमॅजिन करा मी काय सांगतो ते. एक रॉड आहे, हॉलो रॉड आहे, हॉलो पोकळ रॉड आहे. ह्या पोकळ रॉडला बाहेरचं जे कव्हरिंग आहे, बरोबर ना, ह्या कव्हरिंगला म्हणतात लेमा. लेमा ह्याचा अर्थ लेअर, सार्को याचा अर्थ मटेरियल. ओके, म्हणजे मसलचं लेअर, म्हणून त्याला सार्कोलेमा म्हणतात. या रॉडला बाहेरचं जे कव्हरिंग आहे त्याला सार्कोलेमा म्हणतात. ह्या आपण रॉडशी कम्पेअर करतोय. रॉडचं जे रॉडला बाहेर एक कव्हरिंग आहे, रॉडच्या आत फ्लुइड आहे, त्याला सार्कोप्लाझम असं म्हणतात. बघा, प्रत्येक सेलमध्ये फ्लुइड असतं, ज्याला आपण कॉमनली सायटोप्लाझम म्हणतो. जर ते मसलमध्ये फ्लुइड असेल तर त्याला सार्कोप्लाझम म्हणतात. जर ते नर्वस टिश्यू मध्ये म्हणजे नर्व सेल मध्ये असेल तर त्याला न्यूरोप्लाझम म्हणतात. सो आपण आता बघूया सार्कोप्लाझम. सार्को याचा अर्थ मसल, मसलच्या आत असलेलं सायटोप्लाझमिक फ्लुइड ज्याला सार्कोप्लाझम म्हणतात. बघा आपण कम्पेअर कसं केलं. एक रॉड आहे, बरोबर, हा रॉड आतला हॉलो आहे, रॉडला कव्हरिंग आहे. कव्हरिंग कोणाचं आहे तर ते कव्हरिंग आहे त्याला म्हणतात सार्कोलेमा. रॉडच्या आत सगळं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला म्हणतात सार्कोप्लाझम. आणि ह्या फ्लुइड मध्ये असंख्य मेनी मायोफायब्रिल्स आहेत, म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत आत, किंवा असं म्हणूया असंख्य थ्रेड लाईक स्ट्रक्चर मिळून, किंवा अजून सोपं मी तुम्हाला सांगतो, 10-12 काठ्या मी एकत्र केल्या, 10-12 काठ्या मी एकत्र केल्या आणि बांधल्यानंतर जो तयार होईल तो एक मसल फायबर तयार झाला. ह्या 10-12 काठ्यामधली प्रत्येक एक काठी म्हणजे मायोफायब्रिल झाली. आणि ह्या मायोफायब्रिल मिळून जी काय काठीचं पुंजका हे जे तयार झालेला पार्ट आहे सगळा, तो सगळ्या मायोफायब्रिल ज्याच्यात बुडवले आहेत ते फ्लुइड आहे, ज्याला आपण सार्कोलेमा असं म्हणतो. सो वन्स अगेन आय रिपीट, सगळ्या छोट्या छोट्या काड्या मी एकत्र केल्या, सगळ्या छोट्या छोट्या काड्या म्हणजे मायोफायब्रिल्स, सगळ्या छोट्या छोट्या काड्या एकत्र करून जे तयार झाला तो एक मसल फायबर तयार झाला. एक मसल फायबर असंख्य मायोफायब्रिल्सने बनलेला आहे, आणि प्रत्येक मसल फायबरच्या बाहेर जे कव्हरिंग आहे दॅट कव्हरिंग इज कॉल्ड ॲज सार्कोलेमा. आणि याच्या आत म्हणजे ह्या इच मसल फायबरच्या आत जसं सेलच्या आत फ्लुइड असतं तसं मसलच्या आतलं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला म्हणतात सार्कोप्लाझम. आणि या सार्कोप्लाझम मध्ये डुबवलेले असतात मायोफायब्रिल्स.
असंख्य मायोफायब्रिल्स एकत्र येऊन तयार होतं, त्याला म्हणतात मसल फायबर्स. आता ही जी काय एक मायोफायब्रिल आहे, ही मायोफायब्रिल प्रोटीनची बनलेली असते, आणि दॅट प्रोटीन इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन, ज्याचं नाव आहे ऍक्टिन आणि मायोसिन. या ऍक्टिन आणि मायोसिनमुळे आपले मसल किंवा आपली मायोफायब्रिल कॉन्ट्रॅक्ट होतात. मायोफायब्रिल सगळे कॉन्ट्रॅक्ट झाले की ऑब्व्हियसली एक मसल फायबर कॉन्ट्रॅक्ट झाला. असे असंख्य मसल फायबर एकत्र झाले की तुम्हाला कॉन्ट्रॅक्शनची मुवमेंट मिळते किंवा मसल काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट झाला तर इफेक्ट मिळतो. सो एक मसल फायबर कशाने बनलाय? एक मसल फायबर इज each muscle fiber is surrounded by myofibril. Each muscle fiber each muscle fiber is surrounded by a layer called as sarcolemma. Sarcolemma is an extensible membrane. So sarcolemma and containing fluid called as sarcoplasm. In the sarcoplasm there are many myofibrils which run parallel, okay, lengthwise. So that is called myofibril, and each myofibril contain protoplasmic or contain contractile protein called as actin and myosin. इथपर्यंत पार्ट क्लिअर झाला का? तर आपण पुढे जाऊया. हे कळलं पाहिजे, हे कळलं तर पुढचं सोपं पडेल. बघा परत सांगतो, मस्क्युलर टिश्यू मेड अप ऑफ इच मसल फायबर. असंख्य मसल फायबर एकत्र येऊन मस्क्युलर टिश्यू तयार होतो. व्हॉट इज टिश्यू? टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. एक मसल सेल कसा आहे? जो इलॉंगेटेड आहे, सिलेंड्रिकल आहे, ज्याला आपण मसल फायबर असं म्हणतो. आता एक मसल फायबर, इच मसल फायबर कसा आहे? इच मसल फायबरला एक सराउंडिंग कव्हरिंग आहे. इच मसल फायबर इज सराउंडेड बाय एक्सटेन्सिबल मेम्ब्रेन कॉल्ड ॲज, एक्सटेन्सिबल म्हणजे ताणलं जाणार, एक्सटेन्सिव्ह स्ट्रेच होणार, एक्सटेन्सिबल मेम्ब्रेन कॉल्ड ॲज सार्कोलेमा. जिकडे लेमा नाव येईल याचा अर्थ लेअर, सार्को याचा अर्थ मसल. नर्वस सिस्टीमच्या इकडे पण आपण न्यूरिलेमा असं म्हणतो. सो न्यूरी म्हणजे नर्वस, नर्वसचा लेअर, त्याला न्यूरिलेमा म्हणतात. जिकडे लेमा आलं त्याचा अर्थ लेअर, आणि जिकडे प्लाझम आलं याचा अर्थ फ्लुइड. सार्कोप्लाझम याचा अर्थ काय? मसल मधलं फ्लुइड. सार्कोलेमा याचा अर्थ काय? मसल्सचा लेअर. सो इच मसल फायबर इज सराउंडेड बाय एक्सटेन्सिबल मेम्ब्रेन called as sarcolemma. Each muscle fiber contain fluid called as sarcoplasm, and in the sarcoplasm there are many fibrils. They are called as myofibrils. Each myofibril made up of contractile protein called actin and myosin, and these actin and myosin are, though they are contractile protein, म्हणून आपण मस्क्युलर टिश्यूला कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू असं म्हणतो. ह्या मायोफायब्रिल मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त काय असतात? तर ते न्यूक्लियस असतात, न्यूक्लिया असतात. एक असेल तर न्यूक्लियस, असंख्य असेल तर न्यूक्लियाय. सो हा पहिला स्ट्रक्चर क्लिअर झाला का डोळ्यासमोर तुमच्या? तर आपण पुढे जाऊया. हे क्लिअर झालं पहिलं? हे सगळ्यांना क्लिअर झालं का? मी परत रिपीट करू? एव्हरीथिंग इज क्लिअर? चिन्मयी, सानिया, एकता, हे क्लिअर झालं सगळ्यांना? ओके ओके ओके, पक्का? हा पक्का, डोक्यात पक्का ठेवायचं आहे, विसरायचं नाहीये, पुढे लागणार आपल्याला. ओके, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, बघा आता the muscle fiber contract, that is shorten in response to stimulus. बघा आपलं काय होतं सांगतो, मला लक्षात घ्या. प्रत्येक मसलला नर्वचं एंडिंग आहे. नर्व एंडिंग म्हणजे कोणतं आपण पुढे शिकणार आहोत. एक नर्व सेल तुम्ही बघितलीत ना, तर एका नर्व सेलला डेंड्रॉन्स आहेत, डेंड्राइट्स आहेत, सायटॉन आहे आणि एक्झॉन आहे. एक्झॉनचा जो एंड आहे तो एंड मसलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मसलच्या कुठल्या पार्ट मध्ये? मसलच्या सार्कोलेमा मध्ये. म्हणजे एक्झॉनचा एंड आणि मसलचा एक्सटर्नल लेअर म्हणजे सार्कोलेमा असे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, ह्याच्यामध्ये गॅप असते. ओके, त्याला सेल प्लेट असं म्हणतात. नॉर्मल जे गॅप असते त्याला आपण सिनॅप्स म्हणतो, याला सेल प्लेट म्हणतात, आणि ह्या जंक्शनला म्हणतात न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आता लक्षात घ्या, मसल कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे नक्की काय होतं? तर मला जेव्हा समजा चिमटा काढला कोणी, बरोबर, तर मी लगेच हात मागे घेणार. ही हात मागे घेण्याची प्रोसेस काय माहितीये का?
मला चिमटा काढलाय माझ्या सेन्सरी स्किनने स्टिम्युलस घेतलं. स्टिम्युलस घेतल्यानंतर ते माझी नर्व जी आहे ही नर्वने सेंट्रल नर्वस सिस्टीमला किंवा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या स्पेशली आपण ह्याला म्हणूया काय स्पायनल नर्वला सांगतो स्पायनल नर्वकडे गेली. स्पायनल नर्वने माझ्या डिसाईड केलं ओके कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स द्यायचा आणि त्या प्रकारचा रिस्पॉन्स माझ्या मसलला देणार. सो मी घेतली ती सगळे रिसेप्टर ऑर्गन झाले आणि इफेक्ट दाखवण्याचा इफेक्टर ऑर्गन्स आहेत. आपल्या बॉडी मधले इफेक्टर ऑर्गन दोनच आहेत, एक म्हणजे मसल्स आणि दुसरी म्हणजे ग्लँड. आणि रिसीव्ह करणारे ऑर्गन्स आहेत ज्याला आपण सेन्सरी ऑर्गन म्हणतो ते आपण 5 बघितलेले मागच्या लेक्चरला ओके इयर आय नोज वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ऑब्विसली काय होणार माझे मसल्सला ते इम्पल्स स्टिम्युलस मिळाला की माझे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होणार. मसल कॉन्ट्रॅक्ट झाला की मी हात मागे घेणार कारण मसल्सला कोण कनेक्ट आहेत मसलला कनेक्ट आहेत बोन्स. मसल्सला कनेक्ट आहेत बोन्स विथ हेल्प ऑफ टेंडॉन ते आपण पुढे बघूया. आता फक्त एवढं लक्षात ठेवा मसल्सला कनेक्ट आहेत बोन. सो ऑब्विसली मसल खेचले गेले की बोन खेचला गेला, बोन खेचला गेला की तुमचा हात मागे घेतला गेला. तर जेव्हा मला चिमटा काढला जातो तेव्हा मी लगेच हात मागे घेतो. याचा अर्थ चिमटा काढला हे माझ्या एका नर्व्हने कुठे नेलं, एका नर्व्हने माझ्या स्पायनल कॉर्ड कडे घेऊन गेले. स्पायनल कॉर्डने तिकडे इंटरप्रिट केलं मला काय रिस्पॉन्स द्यायचा आहे तो आणि तो रिस्पॉन्स घेऊन रिस्पॉन्सच्या फॉर्म मध्ये तो स्टिम्युलस येऊन माझ्या मसल्सना मिळाला आणि माझे मसल्स माझे कॉन्ट्रॅक्ट झाले. मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे मसल्सला कनेक्ट कोण आहे बोन्स आहेत त्याला बोन खेचला गेला. तर असं हे असं आपल्या मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन नर्वस सिस्टीम मुळे होतं. आता रिफ्लेक्स ऍक्शन याचा अर्थ काय हे तुम्ही 10th मध्ये पण थोड्याफार प्रमाणात शिकला असाल. रिफ्लेक्स ऍक्शन इज अ क्विक ऑटोमॅटिक अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू स्टिम्युलस इरिस्पेक्टिव्ह ऑफ इंटेलिजन्स. कुठल्याही प्रकारे बुद्धीचा विचार न करता उत्स्फूर्तपणे दिली जाणारी क्रिया. रिफ्लेक्स ऍक्शन इज डिफाइंड ॲज क्विक ऑटोमॅटिक अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू स्टिम्युलस इरिस्पेक्टिव्ह ऑफ इंटेलिजन्स. कुठल्याही प्रकारे मला विचार करावा लागत नाही. गरम वस्तूला हात लावला तर आपण लगेच हात मागे घेतो, झटकन हात मागे घेतो. विचार करावा लागत नाही, थांब गरम होते का बघूया, जरा जळते का बघूया, मग हात मागे घेतो. असं होत नाही. कुठली शार्प वस्तू टोचली की लगेच आपण हात मागे घेतो. तुम्ही सायकल चालवताय किंवा गाडी चालवताना लगेच तुमच्या समोर कोण एखादा माणूस आला किंवा एखादा कुठलाही आडवं कोण आलं तर आपण लगेच ब्रेक दाबतो. आपल्याला विचार करावा लागत नाही, अरे थांब येतोय ब्रेक दाबतोय मी, आता मी दाबू का असा विचार करावा लागत नाही. सो कुठल्याही प्रकारे विचार न करता दिल्या जाणाऱ्या ज्या ऍक्शन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये त्या सगळ्या ऍक्शन्सला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. आणि मोस्ट ऑफ द रिफ्लेक्स ऍक्शन या सगळ्या स्पायनल रिफ्लेक्स आहेत कारण स्पायनल कॉर्ड आपल्याला रिफ्लेक्स ऍक्शन देतो म्हणून या सगळ्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. सो इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. सो मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट होतात. बरं काय म्हणलं मी रिफ्लेक्स ऍक्शन चिन्मयी कळलं ना? चिन्मयी रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय कळलं? ओके ठीक आहे. सो मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट that is shortened in response to stimulation म्हणजे स्टिम्युलस गेलं, then relax lengthening and return to their uncontracted state in a coordinate fashion. ते कसं होतं ते आपण लोकोमोशन मध्ये बघणार होते, कसे मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कसे रिलॅक्स होतात. हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होण्यासाठी हे जे दोन मी कॉन्ट्रॅक्टेड प्रोटीन सांगितले ऍक्टिन आणि मायोसिन त्याच्यामुळे होतात. ती कशी प्रोसेस होते आपण लोकोमोशन आणि स्केलेटनच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ओके सो the action moves the body to adjust to the changes in the environment and to maintain the position of the various part of the body. Now in general muscle play an active role in all the movement of the body. It is a vascular tissue and it is innervated by nerves. Innervated याचा अर्थ घुसणे, बरोबर ना? घुसलेले असतात नर्व्हचं त्यांना कनेक्शन असतं आणि हे वॉस्क्युलर टिश्यू म्हणजे हाय रिच सप्लाय ऑफ ब्लड वेसल्स. Now muscle cell contain large number of mitochondria. Obviously mitochondriaचं फंक्शन काय? अगदी 5वी पासून आपण शिकतोय. What is the function of mitochondria? What is the function of mitochondria? Right, very good, very good, very good. So आपल्या मसलला सर्वात जास्त एनर्जी पाहिजे तर त्यामुळे इथे मायटोकॉन्ड्रिया सर्वात जास्त असणार. क्लिअर? Okay, very nice. So muscle cell contain large number of mitochondria and very important thing is that about 40% of total body weight is due to because of muscles. आपल्या बॉडी वेटच्या
40% वेट हे मसलचं वेट आहे. ओके, नाव आता जे ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, लोकेशन, फंक्शन, मस्क्युलर टिश्यू आर ऑफ 3 टाइप्स. हे व्यवस्थित बघा हा. मस्क्युलर टिश्यू आर ऑफ 3 टाइप्स. 3 प्रकारचे टिश्यू आहेत. कोणकोणते? मस्क्युलर टिश्यूज आर स्ट्रॅटेड, non-striated and cardiac. Muscular tissue are of 3 types. First one is striated, non-striated and cardiac. Now, striated tissue is also called as skeletal tissue. It is also called as voluntary tissue. Now, striated epithelium or striated tissue is also called as skeletal tissue because they are attached to the bones or skeleton. परत एकदा मी सांगतो, मी हे विधान सांगतोय, हे तुम्हाला ढोबळ सांगतोय. Muscles are not directly connected or not attached directly to the bones. In between the bones and muscles there is another part which is called tendon. पण हे आता आपण इकडे नको बोलायला, आपण पुढे बघूया ते. सो इन शॉर्ट, सगळे स्टार्टेड मसल्स हे स्केलेटलला अटॅच असतात, म्हणजे बोन्सला अटॅच असतात, सगळे स्टार्टेड, आणि म्हणून त्याला स्केलेटल मसल म्हणतात किंवा स्केलेटल टिश्यू म्हणतात. दे आर, you know what is the difference, what is the voluntary and involuntary action? What is the difference between voluntary and involuntary? Have you heard voluntary muscles and involuntary muscles? व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मध्ये फरक काय माहितीये? आता तुम्हाला माहित असणार. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी? देन टेल मी, चिन्मयी, एक कुठला तरी सांग, म्हणजे दुसरा बरोबर येईल. राइट, राइट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो नाउ टेल मी इनव्हॉलंटरी मुवमेंट इन अवर बॉडी. एखादी इनव्हॉलंटरी मुवमेंट सांगू शकता का तुम्ही आपल्या बॉडी मधली? इनव्हॉलंटरी मसल्सने केलेली मुवमेंट सांगू शकता? आय एम टॉकिंग अबाउट इनव्हॉलंटरी. हा, इन राइट, पेरिस्टल्सिस मुवमेंट. वेअर टेक्स प्लेस? वेअर इट टेक्स प्लेस? पेरिस्टल्सिस. राइट, राइट. एकता. Right, very good, very good, very good, very good. Now don't say only esophagus. पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ही असते. ओके चिन्मयी, फक्त इसोफॅगस मध्ये नसते. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो दीज ऑल मुवमेंट्स आर कॉल्ड एज पेरिस्टल्टिक. सो यू नो व्हॉट इज द व्हॉलंटरी अँड इनव्हॉलंटरी. सो सगळे स्टार्टेड मसल्स आहेत ना, ते व्हॉलंटरी आहेत. ऑल स्टार्टेड मसल्स आर व्हॉलंटरी, मीन्स दे आर अंडर द कंट्रोल ऑफ अवर ओन विल. आपल्या हाताचे मसल्स आहेत ते व्हॉलंटरी आहेत. सगळेच बॉडीचे व्हॉलंटरी मसल आहेत. एक्झाम्पल म्हणून मी हाताचे मसल घेतले. मला वाटलं तेव्हा मी हात वर करू शकतो, तुम्हाला वाटतं तर तुम्ही हात खाली करू शकता, तुम्हाला वाटतं तर तुम्ही हात वर करू शकता. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ व्हॉलंटरी मसल. So started muscles are also called as skeletal muscle because they are attached to the bones or attached to the skeleton. They are also called as voluntary muscle because they are under the control of our own will. Second one is non-striated muscle. Now, very good, very important thing is striated. Why it is called striated? Because this muscle show striation, that is band. कोणते बँड आहेत आपण पुढे बघूया. सो ह्या मसल वरती तुम्हाला बँड दिसतात. ओके, म्हणून त्याला स्ट्रायटेड मसल म्हणतात. हे मसल्स बोनला अटॅच आहेत किंवा स्केलेटनला अटॅच आहेत म्हणून त्याला स्केलेटल टिश्यू म्हणतात. हे आपल्या अंडर दी कंट्रोल ऑफ ओन व्हील आहेत म्हणून त्याला व्हॉलंटरी म्हणतात. दुसरा जो आहे तो नॉन स्ट्रायटेड आहे. नावामध्ये नॉन मीन्स नॉट. सेल मध्ये सॉरी मसल मध्ये स्ट्रेशन नाही आहेत म्हणून त्याला म्हणतात नॉन स्ट्रायटेड. दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्मूथ मसल because striations are absent, and they are also called as involuntary muscle because they are not under the control of our own will. स्वतःच्या विल नुसार ते कंट्रोल करू शकत नाही. थर्ड जो आहे तो कार्डियक मसल. हा एक स्पेशलाइज मसल्स आहे जो फक्त हार्ट मध्येच मिळतो म्हणून त्याला कार्डियक म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना कार्डियक मध्ये हार्टला 3 लेअर आहेत. लेअर म्हणण्यापेक्षा वॉल ऑफ द हार्ट मेड अप ऑफ 3 लेअर. आउटर लेअर इज कॉल्ड एज पेरिकार्डियम किंवा त्याला एपिकार्डियम म्हणतात. मिडल वन इज कॉल्ड एज मायोकार्डियम अँड इनर वन इज कॉल्ड एज एंडोकार्डियम. सो बाहेरचा जो आहे सगळा, दॅट इज मधला जो आहे मायोकार्डियम,